जेव्हा एखादी स्त्री आई बनते तेव्हा ती फक्त शरीर निर्माण करत नाही, ती आत्म्याला आकार देते. आई बनण्याची सुरुवात गर्भवती होण्यापासून होत नाही. जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदा तिच्या आतल्या जीवनाची कल्पना करते तेव्हा खरा प्रवास सुरू होतो. जेव्हा ती स्वतःला म्हणते, आता मला आई व्हायचं आहे, आणि येथून गर्भसंस्कार सुरू होतो. एक अदृश्य शिस्त जी आई आणि मुलामध्ये पूल बनवते, भावना, ऊर्जा आणि मूल्यांचा पूल. पण ती फक्त एक परंपरा आहे का, की त्यामागे वैज्ञानिक आधार आहे? ती फक्त धार्मिक श्रद्धा आहे, की मुलाच्या भविष्यासाठी खरी तयारी आहे? या प्रवासात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील, आणि कदाचित तुम्ही स्वतः शब्दांपेक्षा खोलवर काहीतरी अनुभवाल. गर्भ हे असं ठिकाण आहे जिथे जीवन वाढतं आणि संस्कार, जीवनाला दिशा देणारी ऊर्जा, या दोघांना एकत्र करून तुम्ही गर्भसंस्कार तयार करता. गर्भात असं वातावरण निर्माण करता जिथे मूल जन्मापूर्वी चांगलं ऐकू शकतं, चांगले विचार करू शकतं आणि चांगलं होऊसुद्धा शकतं. ही कोणत्याही गोष्टीची तयारी नाही आहे, तर सुरुवात आहे जेव्हा आईचे विचार बाळाचं मन, स्वभाव आणि भविष्य घडवू लागतात. तुम्हाला वाटतं का गर्भाशयातील बाळ काहीही अनुभवू शकतं? जर तुम्हाला याबद्दल शंका असेल तर विज्ञान काय म्हणतं ते सुद्धा ऐका. गर्भाला 4थ्या महिन्यापासूनच आवाज ऐकू येतो. आईचा आवाज आणि त्याच्या सभोवतालचे आवाज हळूहळू त्याच्यापर्यंत पोहोचतात, आणि 5व्या महिन्यापर्यंत तो त्याच्या आईच्या भावनांना प्रतिसादसुद्धा देऊ लागतो. जर आई तणावाखाली असेल तर ती गर्भाशयामध्ये अस्वस्थपणे हलते, आणि जर आई शांत असेल तर बाळाला ती शांतता खोलवर जाणवते. ही अशी वेळ असते जेव्हा आईचे विचार, तिच्या भावना आणि तिच्या कृती देखील हळूहळू त्या लहान आत्म्याच्या खोलीत शिरू लागतात. हा आहे गर्भसंस्कार, आईची अदृश्य शाळा, जिथे मूल शिकायला सुरुवात करतं. तिथे पुस्तक नाही, वर्गखोल्या नाहीत, बोललेले शब्दही नाहीत, फक्त भावना आहेत. आईमधील प्रत्येक भावना, प्रत्येक स्पर्श, प्रत्येक विचार मुलाला दिला जातो. जसं नदी शांतपणे त्याच्या काठावरती जीवन देते. तुम्हाला वाटतं का बाळ गर्भाशयामध्ये काहीही शिकू शकतं? जर नसेल तर महाभारतातील ही कथा नक्की ऐका. एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांची बहीण सुभद्राला युद्धनीती समजावून सांगत होते. सुभद्रा गर्भवती होती आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू तिच्या गर्भाशयामध्ये वाढत होता. सुभद्रा ऐकत असतानाच ती झोपी गेली, पण अभिमन्यू गर्भामध्ये असतानाही लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला चक्रव्यूह तोडण्याची संपूर्ण योजना समजली. त्याने प्रत्येक पाऊल, प्रत्येक दिशा, सर्व काही शिकलं, आणि म्हणूनच जेव्हा युद्ध आलं तेव्हा अभिमन्यूने चक्रव्यूह तोडला, जो महान योद्ध्यांनाही समजला नाही. जर तुम्हाला संपूर्ण कथा सविस्तर ऐकायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याच्यावरती एक नक्की व्हिडिओ बनवेल. प्रत्येक भाग आईच्या गर्भाशयात योद्धा कसा तयार होतो हे सांगतो. आता आपण आपला प्रवास सुरू ठेवूया, कारण गर्भ एक शाळा आहे. जर तुम्हाला शिकवायचं असेल तर विज्ञानाकडे वळूया. आपण नुकतीच ऐकलेली अभिमन्यूची ही कथा केवळ एक मिथक नाही आहे. आजचं आधुनिक विज्ञानही असंही म्हणतं की गर्भाशयामध्ये वाढणारं बाळ फक्त जगत नाही, तर ते शिकत असतं. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की ज्या माता गर्भसंस्कार करतात, दररोज सुखदायक संगीत ऐकतात, सकारात्मक विचारांवरती लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या जन्मलेल्या बाळाशी संवाद साधतात, त्या जन्मानंतर शांत होतात, चांगली झोपतात आणि भावनिकदृष्ट्या स्थिरसुद्धा असतात. आई दररोज तीच लोरी गायली तरीही तीच लोरी जन्मानंतरही बाळाला त्वरित शांत करते, कारण बाळ आधीच त्या आवाज आणि लयीशी जुळलेलं होतं. याचा अर्थ असा की गर्भसंस्कार ही केवळ एक प्राचीन आख्यायिका नाही आहे, ही आधुनिक विज्ञानाची वास्तविकता आहे. आता पुढचा भाग आणखी महत्त्वाचा आहे, जिथे आपण आपल्या काळामध्ये गर्भसंस्कारांची गरज का वाढली आहे याचा शोध घेणार आहोत. भारतामध्ये गर्भसंस्कार हा जीवनाचा पहिला संस्कार मानला जातो. 16 प्रमुख संस्कारांपैकी पहिला गर्भधान संस्कार
ज्याला शास्त्रे आईची पहिली आध्यात्मिक साधना म्हणतात. मनुस्मृती, आयुर्वेद आणि गर्भ उपनिषद हे सर्व गर्भसंस्कारांची तपशीलवार चर्चा करतात. ते फक्त शरीरालाच नव्हे तर आत्म्याला तयार करण्याबद्दल बोलतात. जेव्हा आई ध्यान करते तेव्हा ती फक्त डोळे बंद करत नाही, तर ती तिच्या आत वाढणाऱ्या आत्म्याशी जोडली जाते. जेव्हा आई प्रार्थना करते तेव्हा ती केवळ देवाशीच नाही तर तिच्या गर्भाशयातील विश्वाशी संवाद साधते. हा गर्भसंस्कार आहे, जुनी परंपरा नाही, सामाजिक विधी नाही. हा एक संगम आहे जिथे विज्ञान आणि श्रद्धा आईमध्ये एकत्र वाहतात. जेव्हा एखादी इमारत बांधली जाते तेव्हा तिचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयामध्ये वाढत असतं तेव्हा त्याचा पाया आईच्या संस्कारांनी तयार होतो. गर्भसंस्कार 5 गोष्टींवरती आधारित असतात. चला त्यांचा एक एक करून आपण शोध घेऊया. क्रमांक 1 म्हणजे आईचे विचार. आई काय विचार करते ते मुलाचे विचार बनतात. जर आई घाबरत असेल तर मुलंही ती भीती आत बाळगतं, आणि जर आई हसली तर ते हास्य तिच्या आत आत्मविश्वासामध्ये बदलतं. म्हणूनच सकाळी उठताच तुमच्या बाळाच्या पोटावर तुमचा हात ठेवा आणि तुमच्या बाळाला 3 गोष्टी सांगा. तुम्ही शांत आहात, तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्ही प्रेमाने भरलेले आहात. हे त्याचे पहिले विचार आहेत. हे त्याची पहिली ओळख घडवतील. क्रमांक 2 वरती आहे संगीत आणि ध्वनी. गर्भाशयामध्ये शब्दांचा प्रभाव नसतो, तो ध्वनी असतो. बासरी, ओम मंत्र हे सर्व गर्भाशयामध्ये असतं. ते कंपन आणतात. यमन किंवा भैरवीसारखे काही राग बाळाच्या मनाला प्रचंड शांती देतात. तुम्हाला फक्त दररोज 10 मिनिटे शांत करणारं संगीत ऐकायचं आहे किंवा गोड लोरी ऐकायची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या गर्भाशी बोलता तेव्हा ते फक्त आवाज नसून संस्कार असतात. दररोज रात्री फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा आणि बाळाला काहीतरी म्हणा. तू माझा प्रकाश आहेस, तू माझ्या मनाची शांती आहेस, मी तुला पूर्ण प्रेम आणि संरक्षण देते. हे बाळाला फक्त तुला नाही तर तुमचं हृदय ओळखण्याससुद्धा मदत करते. क्रमांक 4 वरती आहे आहार आणि जीवनशैली. आई जे काही खाते ते बाळाच्या शरीरात शोषलं जातं आणि तिला जे काही वाटतं ते बाळाच्या मनात शोषलं जातं. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने आणि गायत्री मंत्राने करा. शतावरी, बदाम, तुळस, गाईचं तूप असं ताजं सात्विक अन्न खा. आणि हो, शक्य तितके पॅकेज केलेले अन्न टाळा. क्रमांक 5 वरती आहे ध्यान आणि शांती. जेव्हा आई शांत असते तेव्हा बाळालाही सुरक्षित वाटतं. दररोज सकाळी फक्त 5 मिनिटे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक मंत्र म्हणा, ओम सर्वे भवन्तु सुखीन. आणि आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या गर्भाशयामध्ये एक सौम्य प्रकाश पाठवत आहात. तुमच्या बाळाला संरक्षण आणि शांतीने वेढत आहात. जर तुम्ही दररोज फक्त 20 मिनिटे या 5 गोष्टी केल्या तर तुम्ही तुमच्या बाळाला जन्म देणार नाही तर तुम्ही त्यांना एका सुंदर आत्म्याने या जगात आणाल. आपण 5Gच्या युगात प्रवेश केला आहे, परंतु शांती मागे राहिली आहे. जीवन जलद झालं आहे, परंतु आत एक विचित्र शून्यता आहे आणि याचा आत्ताच्या मातांवर सर्वात खोलवर परिणाम होत आहे. आजच्या आईचं वास्तव काय आहे? सतत मोबाईल स्क्रीनकडे पाहत राहणं, ऑफिस आणि घर, दुहेरी जबाबदाऱ्या, नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि मानसिक असुरक्षितता, झोपेचा अभाव आणि त्याहीवर गर्भपात, सिझेरियन सेक्शन आणि प्रसूती वेदनांची भीती. या सर्व गोष्टी केवळ शरीरावरच नाही तर गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळावर देखील परिणाम करतात. म्हणूनच तुमच्यासाठी असे व्हिडिओ मी आणत राहणार आहे आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण माझा असा विश्वास आहे की गर्भ डोळ्यांनी नाही तर हृदय आणि कानांनी ऐकलं जातं. कारण बाळ आईच्या प्रत्येक भावना पूर्णपणे आत्मसात करतं. त्याला कोणत्याही फिल्टरची आवश्यकता नाही. जर आई शांत असेल तर बाळ सुरक्षित वाटतं. जर आई चिंताग्रस्त असेल तर बाळ ती चिंता आत्मसात करतं. विज्ञान देखील हेच म्हणतं. एका अभ्यासामध्ये म्हटलं आहे की गर्भधारणेच्या दरम्यान तणावामुळे बाळामध्ये चिंता, कमी प्रतिकारशक्ती आणि भावनिक असंतुलन निर्माण होऊ शकतं. WHO च्या मते
3पैकी एका गर्भवती महिलेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मानसिक ताण येतो, ज्यामुळे बाळाच्या न्यूरोलॉजिकल विकासावर परिणाम होतो. म्हणूनच गर्भसंस्कार आज आणखी महत्त्वाचे आहेत. ते केवळ एक परंपरा नाही, आजच्या काळात ते एक उपचारात्मक उपचार आहे. आईला मानसिक संतुलन प्रदान करण्याचं, मुलाला भावनिक सुरक्षिततेची सुरुवात करण्याचे आणि संपूर्ण कुटुंबाला अध्यात्माशी जोडणारं एक साधन आहे. वास्तविक अनुभवावरून सांगायचं झालं तर अनेक माता संध्याकाळच्या वेळी ध्यान करतात आणि काही आठवड्यांमध्येच त्यांची झोप सुधारली गेली आहे. त्यांचं मन शांत झालं आहे आणि त्यांना गर्भात बाळाच्या हालचाली अधिक स्पष्टपणे जाणवू लागल्या आहेत. एका आईने लिहिलं की मी संगीत ऐकायला आणि माझ्या बाळाशी बोलायला सुरुवात केल्यापासून मला माझं बाळ माझ्याशी संवाद साधत असल्याचं जाणवतं. आणि हे सत्य आहे. आपण तंत्रज्ञानाशी जितके जास्त जोडले जातो तितकेच आपण आपल्या गर्भापासून वेगळे होतो. आणि हाच तो पूल गर्भसंस्कार आहे, जो आईला तिच्या गर्भाशी, तिच्या मनाशी आणि तिच्या आत वाढणाऱ्या आत्म्याशी पुन्हा जोडतो. या अभ्यासक्रमाच्या पुढील भागामध्ये आपण शिकू की आई जन्मापूर्वीच तिच्या मुलाच्या भविष्याचा पाया कसा रचू शकते. त्याचप्रमाणे राजा मुकुट घालून नव्हे तर संस्कार रुजवून राजा बनतो. आई असणं ही केवळ एक जबाबदारी नाही, ती एक आशीर्वाद आहे, ज्यामध्ये सृष्टीतील सर्वात सुंदर शक्ती आहे. जेव्हा आई तिच्या गर्भाशी बोलते तेव्हा ती फक्त शब्द बोलत नाही, ती संस्कार प्रसारित करते. तेव्हा मुलाला ते देव समजते आणि जेव्हा आई हसते तेव्हा मुलाला ते जग समजतं. तुमचं गर्भाशय हा फक्त शरीराचा एक भाग नाही आहे. हे एक असं जग आहे जिथे एक आत्मा वाढत असतो, त्याचं भविष्य घडवत असतो. तुमचे विचार, तुमचा आवाज, तुमचं अन्न, तुमची प्रत्येक भावना त्या आत्म्यावर परिणाम करते. प्रत्येक आईमध्ये देवीची शक्ती, गुरूची भूमिका आणि निर्मात्याची जाणीव असतेच असते. हे फक्त गर्भाशयात वाढणारं मूल नाही, ही एक कल्पना आहे जी एके दिवशी या समाजाला, या संस्कृतीला आणि या जगाला बदलू शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल की गर्भाशयामध्ये फक्त जीवनच नाही तर संपूर्ण भविष्य वाढत आहे, तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फक्त एक आई नाही आहात, तुम्ही एक साधना आहात, तुम्ही एक शक्ती आहात, तुम्ही एका विश्वाचे निर्माते आहात. ही गर्भसंस्कार मालिका फक्त माहिती प्रदान करत नाही, ती अशा भावना प्रदान करते ज्या तुमच्या गर्भाशयाला मंदिरात रूपांतरित करू शकतात, जिथे तुमचे स्वप्न, तुमचा प्रकाश वाढत आहे. आता कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा की मी मातृत्वाच्या या पवित्र प्रवासामध्ये सामील होत आहे, जेणेकरून आपण किती दूर आला आहात हे मला कळेल. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.